तर महायुतीचा महामंडळ वाटपावर फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे। संख्याबळाच्या आधारावर महामंडळांचं वाटप करण्याबद्दल तीनही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती मिळते। कोणाला कोणती महामंडळं मिळाली आहेत ते आपण पाहूया। तर भाजपला 44, शिवसेनेला 33 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 23 महामंडळं मिळणार आहेत। समन्वय समितीमध्ये जो तुम्ही 44, 33, 22 हा जो काय 40 असं काय बरोबर ना, 44, 33, 23 हा जो रेशो काढलाय हा कुठच्या सूत्रांनी तुम्हाला माहिती दिली माहिती नाही, पण ती माहिती समन्वय समितीमध्ये कुठे चर्चाच न झाल्यामुळे माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही। नक्की महिन्याभरामध्ये महामंडळाचं वाटप होईल, आमचा रेशो देखील ठरेल। ऑब्व्हियसली बीजेपीचे आमदार जास्त असल्यामुळे काही महामंडळ बीजेपीला जास्त मिळतील, 2 नंबरला आम्ही असू आणि 3 नंबरला एनसीपी असू, मित्र पक्षांना देखील बरोबर घेऊ।